व्यासपीठावर उपस्थित आदरणीय मानेसाहेब, आदरणीय दादासाहेब, आदरणीय दिवेसाहेब, कारखान्याचे GM श्री गुरुसाहेब, उपस्थित सर्व शेतकरी बंधूंनो, म्हणजे आज आपल्याला खऱ्या अर्थानं माने साहेबांचं मार्गदर्शन ऐकण्याकरता आपण या ठिकाणी जमा झालेला. आपण यावर्षी असं ठरवलं की दरवर्षी आपण लोकांना गाड्या पाठवून आणतो. यावर्षी आपण असं ठरवलं की लोकांना ही जी सवय आहे गाड्या पाठवून आणण्याची, त्याच्यापेक्षा लोक स्वयंस्फूर्तीने आपले या ठिकाणी मार्गदर्शन ऐकायला आले पाहिजे, हा विश्वास यावर्षी आम्ही व्यक्त केला. आणि उपस्थिती जरी कमी असेल पण जे आलेत ते किमान ऊसाचं उत्पादन वाढवण्याकरता काय केलं पाहिजे हे ऐकण्याची मानसिकता मनात ठेवून या ठिकाणी आलेले आहेत. आणि ॲग्रोव्हिजनची सफलता काय असं जर समजा कोणी मला प्रश्न विचारला, विशेषतः कृषी या क्षेत्रामध्ये, तर आडसाली या भागात होते की नाही अशी शंका निर्माण केल्यापासनं तर आडसाली 100 टन होईल की नाही अशी शंका आपल्याला सर्वांना होती. पण माने साहेबांना मी सांगू इच्छितो की साहेब, आपल्या सगळ्या मार्गदर्शनातनं, आमच्या सगळ्या कृषी विभागाच्या प्रयत्नातून, आमचं जे काही वाचण्यात आलं, पाहण्यात आलं आणि मागील सगळ्या टीमनी प्रयत्न केला, आत्ताच दिवेसाहेबांनी आपल्याला सांगितले की 100 टनापर्यंत, 100 टनाच्या वर काही शेतकरी, आता जी आडसालीची आमची तोड चालू आहे तर 100 टनापर्यंत आपल्या या विभागातील काही शेतकरी जात आहेत. आणि म्हणून खऱ्या अर्थानं जे ट्रेनिंग, जे मार्गदर्शन जे शेतकऱ्यांना द्यायची गरज आहे ते खऱ्या अर्थानं त्याच्यात आपण सफल झालो असं या ठिकाणी मला म्हटल्याशिवाय राहत नाही. या ठिकाणी माने साहेबांसोबत चर्चा करत असताना अनेक विचार आम्ही चर्चा केली. मी सकाळपासून 2 तास जवळपास त्यांच्यासोबत होतो. ते स्वतःच्या शेतामध्ये जवळपास 110, 115, 120 टनाचं नेहमी सातत्यानं उत्पादन घेत आलेले आहेत. आणि आपल्याकडे पण त्या पद्धतीची चर्चा व्हावी आणि जेणेकरून आपण पण आपल्या शेतीमध्ये या पद्धतीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन, मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी उत्पादन घेतलं पाहिजे, हा प्रयत्न आपण त्यांच्यामार्फत या ठिकाणी करतो. दिवेसाहेबांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे की ड्रीपच्या माध्यमातून जर आपण गेलो तर निश्चितपणानं उत्पादनात वाढ होणार आहे. हा जो शेतकरी माझ्या भिवापूर गटातील आहे, जो चांभारे, याचा आता उल्लेख केला, त्याच्या शेतामध्ये ड्रीप नाही आहे, तरी त्यांनी 69 सारण्या, 2 एकरमध्ये त्याचा ड्रीप आहे. 32 सारण्यामध्ये त्याचा जवळपास 85 टन ऊस कारखान्याला आलेला आहे आणि 36 सारण्यात त्याचा ऊस बाकी आहे. आणि काही घरी लागवड केलेला ऊस जर सोडला तर जवळपास त्याला पण किमान 90 टनाचं उत्पादन एकरी येण्याची शक्यता आहे. आणि जर त्यांनी, म्हणजे मार्गदर्शन माने साहेबांचं, मला माहिती आहे की त्या शेतकऱ्यांनी तुम्ही जे 10 किलो मायक्रोन्यूट्रिएंट सांगितलं त्याचा वापर केला, आपण जे डोजेस जे सांगितले आहेत त्याचा वापर केला, 100% जरी वापर नाही केला पण किमान 70-80% आपण सांगितलेल्या गोष्टींचा वापर केला. कदाचित आपण सांगितलेलं जिब्रेलिक ॲसिडचा स्प्रे 2 ग्रॅमचा, जे 3-4 स्प्रे आपण रिकमेंड करताय, आपण सांगितलेल्या त्या 2 ॲसिडचा स्प्रे जर केला असता, परत त्याच्यामध्ये ड्रीपची जर व्यवस्था असती, तर पुन्हा असं वाटतं की 10-20 टनाचं उत्पादन पुन्हा वाढलं असतं. आणि त्या शेतकऱ्याकडे दुसऱ्या उर्वरित 2 एकर शेतीमध्ये त्यांनी सबसर्फेस ड्रीपचं इरिगेशनसुद्धा त्यांनी घेतलेलं आहे. आणि म्हणून केवळ 4 एकर शेती असणारा शेतकरी, आमच्या भागातील शेतकरी विचारतात, साहेब माझ्याकडे 4-5 एकर शेती आहे, ऊसाचे पैसे उशिरा मिळतात, मग 4 एकर शेतीमध्ये मी ऊस कसा लावू. पण हा शेतकरी असा मी ज्याचा उल्लेख केला, त्याच्याकडे केवळ 4 एकर शेती आहे. मागील वर्षी या शेतकऱ्यांनी एकरी 20 ते 22 क्विंटल कापसाचं उत्पादन घेणारा शेतकरी आहे, पण त्यांनी 20 ते 22 क्विंटल कापसाचं उत्पादन घेऊनही त्या शेतकऱ्यांनी कापूस न घेता मागील वर्षी ऊसाची लागवड केली. तो असा म्हणतो की मला कापसामध्ये जो त्रास आहे, मी जरी 22 क्विंटलचं उत्पादन घेतलं असेल, 4,000 रुपये भाव पकडला, 80,000चं उत्पादन झालं असेल, पण त्याच्यामध्ये मला जे श्रम करावं लागले, मला जे 10 स्प्रे मारावं लागले, मला जे त्या पिकाकडे 12 महिने त्याच्याकडे लक्ष द्यावं लागलं, तेवढे श्रम मला ऊसामध्ये नाही आहेत. आणि म्हणून एक ॲश्युअर्ड क्रॉप, जे हमखास येणारं पीक, कशाही नैसर्गिक वातावरणामध्ये टिकणारं, हे ऊसाचं पीक असल्यामुळे अनेक लोक आता ऊसाकडे वळत चाललेले आहेत. हे निश्चितपणानं आपल्या शेतकऱ्यांकरता आनंदाची गोष्ट आहे. या ठिकाणी मी चर्चा करत असताना माने साहेबांसोबत एक विषय सांगितला की गादी वाफ्यावरची रोपं. साहेबांसोबत चर्चा करताना मला एक आनंद वाटला की मी माझ्या शेतामध्ये यावर्षी गादी वाफ्यावरची रोपं केले. मी जवळपास 1 लक्ष रोपं गादी वाफ्याच्या मी शेतकऱ्यांना दिले.
त्याची किंमत आम्ही फार कमी ठेवली, ₹1.5 किंमत ठेवली आणि जवळपास 90% रोपं सक्सेस झाले. साहेबांनी मला बोलताना एक मार्गदर्शन केलं की याच्यामध्ये तुम्ही पुढील टप्प्यामध्ये काम करा की खाली प्लॅस्टिकच्या बॅग वापरा, त्याच्यावरती माती टाका, त्याच्यावरती टिपऱ्यात ठेवा आणि त्याच्यावर परत मातीनं झाका, जेणेकरून आपल्याला त्याची उपडताना इझिली आपल्याला ते रूट्स त्याला डॅमेज होणार नाही आणि आपल्याला शेतकऱ्यांना देता येईल. अगदी चांगला प्रयोग हा रोपं तयार करण्याचा आपण केला. आणि मानेसाहेब आमचा याच्यामध्ये उद्देश असा आहे की केवळ रोपं तयार करणे हा आपला उद्देश नाही आहे, तर शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतात आपले रोपं तयार करावे आणि ज्यावेळेला त्याला लागवड करायची असेल ते आपल्या शेतामधले रोपं उपडून त्याने आपल्या शेतात लावावे, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि निश्चितपणानं याही विषयामध्ये आम्ही काम करतो आहे आणि त्याच्यामुळे जवळपास 6 ते 7 लाख रुपये यावर्षी आम्ही आत्ता 86-032चे पण पूर्तीमध्ये तयार करून दिलेले आहे. आणि म्हणून अनेक प्रकारचं शेतकऱ्यांना मार्गदर्शन व्हावं याकरता पूर्ती समूह हा काम या ठिकाणी करत आहे. मी आपला अधिकचा वेळ न घेता, कारण साहेबांचं मार्गदर्शन जवळपास 2 ते 2.5 तास चालणार आहे. बरेचदा आपल्याला असं वाटते की आम्ही जेव्हा सांगतो की 10-26-26च्या एकरी 3 बॅग मानेसाहेब आणि साधारणतः 2 ते 2.5 बॅग युरियाच्या आणि बांधणीच्या वेळेला परत 10-26-26च्या 3 बॅग आणि 2 ते 2.5 बॅग युरियाच्या, हा साधारणतः डोस आपण जो शेतकऱ्यांना परवडेल अशा पद्धतीने आपण सांगतो आहे. पण मला असं वाटतं की जर 100 टन आणि त्याच्यावर जर जायचं असेल तर निश्चितपणानं आपण जे सांगते त्याच्यामध्ये ते सांगतीलच आपल्या मार्गदर्शनामध्ये की DAP 100 किलो, मिरटा पोटॅश 75 किलो आणि त्याच्यानंतर मायक्रोन्यूट्रियंट्स आणि त्याच्यानंतर जे निरनिराळे स्प्रे सोबत शेणखत, हे जर आपण जर करत राहिलो तर मला असं वाटतं की 100 टनाला आपण दूर नाही. आणि म्हणून साहेबांचं मार्गदर्शन आपल्याला सर्वांना या ठिकाणी ऐकायचं आहे. आपण आंतरपिकाकडे बरेचदा आदरणीय गडकरी साहेब बोलताना, कारण साहेबांच्या डोक्यात अनेक कल्पना आहेत, कारण एकीकडे आमचा शेतकरी असा म्हणतो की साहेब 12 ते 15 महिन्याचं ऊसाचं पीक आहे आणि एखाद्या वेळेला सगळीकडे मानेसाहेब आपल्या भाषणात सांगतील की केवळ आपल्या विदर्भातच ऊसाचे पैसे उशिरा मिळाले असा विषय नाही आहे. काल मार्गदर्शनात दिवेसाहेब मानेसाहेब बोललेत की आमच्याही पश्चिम महाराष्ट्रात 670 कोटी मिळायचे आहे महाराष्ट्रातले आणि बरेचदा आपल्या पूर्तीमध्ये देशात 13,000 कोटी मिळायचे आहे. आम्ही आमच्या भागात जेव्हा मेळावे घेतले तेव्हा लोक आम्हाला प्रश्न विचारायचे की साहेब तुमचं सगळं बरोबर आहे पण पैसे उशिरा मिळतात, पश्चिम महाराष्ट्रामध्ये पैसे लवकर मिळतात वगैरे वगैरे. पण ते आपल्या मार्गदर्शनात सांगतील की पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा साधारणतः आपल्यापेक्षा खूप काही वेगळी परिस्थिती नाही आहे. आणि म्हणून मग लोक असं विचार काही ठिकाणी मग आम्ही असं सांगतो लोकांना की मी माझ्या शेतात काही प्रयोग केले की आम्ही सुरुवातीला जेव्हा आम्ही ऊसावरती जेव्हा लोकांना मार्गदर्शन करायचो त्यावेळेला लोक रानडुकरापासूनच चर्चा करायचे. आता लोक रानडुकरावर चर्चा करणं बंद केली. आता लोक 100 टन आणि 100 टनाकरता काय केलं पाहिजे याच्याकरता लोक चर्चा करत आहेत. मी स्वतः माझ्या शेतात मी नेहमी प्रयोग करत असल्यामुळे मी 10 फुटामध्ये ऊसाची लागवड करण्याचा माझा कल आहे. त्या 10 फुटामध्ये मी मागील वर्षी आडसाली ऊसामध्ये कॉटन घेतला होता. आम्ही आता जो आपला स्टॉल लावलेला आहे त्याच्यामध्ये ते सांगितलं आहे की 10 फूट ऊसामध्ये आंतरपिकाचं हे वर्णन. पण माझं व्यक्तिगत मत असं की 5 फुटात जर आपण आंतरपीक घ्यायला गेलो तर आपलं जे टार्गेट आहे ऊसाचं, ते ऊसाचं टार्गेट कदाचित कमी होण्याची शक्यता आहे. म्हणून अंतर किती आहे आपल्या ऊसाचं, 2 ओळीतलं अंतर किती आहे हे ठरवूनच आपण आंतरपिकाकडे वळलं पाहिजे. आणि म्हणून 10 फुटात माझा ऊस असल्यामुळेच मी पराठी घेऊ शकलो आणि त्याचा मला फायदा असा झाला की 10 फुटात माझं ऊसाचा 2 ओळी असल्यामुळे रानडुकराचा त्रास सुद्धा हा कमी करायला मला त्याची मदत झाली. काही वेळेला मी असं पाहिलं की काही ठिकाणी लोक म्हणतात की साहेब 10 फुटामध्ये अंतर जास्त असल्यामुळे प्लांट पॉप्युलेशन कमी राहील. म्हणून काही शेतकऱ्यांना मी सांगितलं की 5 फुटाच्या 4-5 लाईन लावा आणि मधात एक 10 फुटाचा पट्टा सोडा. त्याचा उद्देश असा आहे की आपल्याला पावसाळ्यामध्ये ऊसामध्ये जाता आला पाहिजे. आपला संचार जर ऊसाच्या शेतामध्ये राहिला तर निश्चितपणानं रानडुकराचा जो होणारा त्रास आहे हा कमी होतो. आणि अशा प्रकारचे अनेक प्रयोग आंतरपिकाचे सुद्धा आम्ही या ठिकाणी केलेले आहेत. आणि म्हणून पहिले आपलं उद्दिष्ट असं आहे की टनेज वाढवणे आणि म्हणून आंतरपीक हे आपल्याकरता दुय्यम आहे. पण साधारणतः पीक उशिरा येतंय, पैसे उशिरा मिळतात आणि म्हणून जर आंतरपिकाचा विषय जर आला तर मला असं वाटते की आपलं 2 ओळीतलं अंतर किती आहे हे पाहूनच आपण आंतरपिकाकडे वळलं पाहिजे. नाहीतर आंतरपिकाच्या मागे लागल्यानंतर आपलं ऊसाचं उत्पादन जर कमी झालं तर आपला उद्देशाला हरताळ फाडल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून ह्या 2-3 गोष्टी जर आपण जर लक्षात ठेवावं एवढंच माझं सगळ्या शेतकऱ्यांना आव्हान आहे. आणि ड्रीपवरती मात्र निश्चितपणानं दिवे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे, कारण माझ्याकडे स्वतःकडे 25 एकर शेती आहे आणि 25 एकरमध्ये मी ड्रीप लावलेला आहे. आणि ऊसच असं पीक आहे
की आज शेतकऱ्यांना ड्रीप लावण्याकरता ऊसाचं पीक तुमच्याकरता वरदान आहे. कारण तुम्हाला जो 15-20% जे मार्जिन मनी भरायचे आहे, इतर पिकामध्ये आमचा शेतकरी मार्जिन मनी भरायलाही पैसे राहत नाही. पण ज्यांच्याकडे ऊस आहे त्याचं मार्जिन मनी आम्ही कारखान्यामार्फत भरतो आहे आणि म्हणून आपल्याकरता सुवर्ण संधी आहे आणि म्हणून आपण ड्रीपवरती यावं एवढं मी या ठिकाणी आपल्याला आवाहन करतो. पुन्हा एकदा आपण या ठिकाणी उपस्थित झालात याबद्दल आपला आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.